दिनेश गायकवाड़ पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो। और गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए यहां अजनबी स्पोर्ट बॉस फाइटर ओवले के आरंभिक गेंदबाज मिस्टर मिथुन दापोलकर। फिलहाल पहली गेंद मैच की शुरुआत हरी झंडी अंपायर की। दापोलकर गेंद फेंकेंगे रोशन बाला को। और पहली गेंद बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद शॉट फाइनल के क्षेत्र में जहां गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा और पहले रन के साथ खाता ओपन हो चुका है। पहला रन बहुत ही महत्वपूर्ण होता है। जिंदगी की पहली चीजें, चाहे आपका पहला प्यार हो या पहला दोस्त हो या पहला क्लास हो, और आपके लिए हमेशा बहुत ही महत्वपूर्ण है। उस तरह से रनों का सिलसिला जारी हुआ। सुनील स्पोर्ट चिंतपाड़ा टीम का खाता ओपन और एक रन मिला बाला को। इस बार हवा में कैच की मांग, विकेट कीपर पकड़ेंगे कैच और चले बल्लेबाज मिस्टर, इस बार देखा जाए दिनेश गायकवाड़ पिछले मैच के हीरो, इस बार अंडा लेके ड्रेसिंग रूम में। एक मैच में आप हीरो ही तो अगले मैच में आप जीरो ही। तो इस प्रकार आप देख सकते हैं जिन्होंने पिछले मैच में काफी जबरदस्त बल्लेबाजी की थी पलस पे के खिलाफ, वही बल्लेबाज इस बार देखा जाए यहाँ ओवले के खिलाफ कुछ खासा करिश्मा नहीं कर सके, शून्य पे आउट हो चुके। सफलता मिली मिथुन दापोलकर को और कामयाबी मिली यहाँ बॉस फाइटर अजनबी स्पोर्ट बॉस फाइटर ओवले टीम को। तीसरी बॉल लेफ्ट हैंड गेंदबाज है और नए बल्लेबाज का आगमन मिस्टर ओमकार केनी। केनी ने इस बार देखा पॉइंट के ऊपर से बेहतरीन तरीके से खेला हुआ शॉट, सीमा रेखा पार, नंबर 4। ओपन किया खुद का सुनील स्पोर्ट चिंतपाड़ा का स्कोर 5। इस बार ड्राइव खूबसूरती के साथ डाउन द ग्राउंड, लेकिन खिलाड़ी थोड़े फंबल हुए, दूसरे के लिए रन मिलने वाला था लेकिन तालमेल अच्छा नहीं हुआ। एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 6 पे। लेट रघुनाथ सेठ जीतेगर स्मृति और सरपंच ट्रॉफी 2025 दापोली में पुष्पक नगर में डे नाइट का फॉर्मेट चल रहा है। 6 रन बाड़ा, देखिए जोरदार घुमाने गए थे लेकिन गेंद बल्ले के ऊपर लगी नहीं। मिथुन की यह सुंदर गेंद साबित हो गई। एक ब्लू जर्सी है और एक सफेद जर्सी है, कौन सी जर्सी की जर्सी के ऊपर भारी पड़ेगी वक्त बताएगा। 6 पे स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट और इस ओवर की आखिरी गेंद शेष। अंतिम बॉल, पहला पावर प्ले और खूबसूरती के साथ मिड ऑन दायरे के अंदर है, गुड फील्डिंग। और इसी के साथ लगभग देखा जाए ये पहला ओवर डेट हो चुका है, खत्म हो चुका है। और पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो यहाँ चिंतपाड़ा टीम का टोटल स्कोर पहुंचा 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट। 1 ओवर के बाद आने वाले अभी तक 24 गेंदें शेष है। ओमकार केनी 5 पे खेल रहे, रोशन 1 पे खेल रहे हैं, 1 विकेट गॉन हो चुका है। चमकदार ट्रॉफी, खूबसूरत मैदान और रात काली उजाला चमक रहा है। कमांड लीजिए। सिस्टम आप सुन रहे हैं, हमारे एक जबरदस्त ऑपरेटर यहाँ अनिकेत पाटिल आदई के एचपी ऑडियो। और फिलहाल स्कोर 6, लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक यानी कि 24 गेंदें, तो
तो सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं अभिजीत म्हात्रे। अभिजीत म्हात्रे गेंदबाजी करेंगे, लेकिन सामना करने के लिए इस बार स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है मिस्टर रोशन ओमकार केनी, जो 5 पे खेल रहे हैं। दूसरा मैंडेटरी पावर प्ले है, 3 खिलाड़ी गज के बाहर है और बाकी खिलाड़ी इस बार देखा जाए मेरे हिसाब से 8 खिलाड़ी दायरे के अंदर है। खूबसूरती के साथ लोगों की उपस्थिति है। जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयेंद्रथ का वध करूंगा, तो उसे गवाह नारायण था, लेकिन हमारे ट्रॉफी के लिए विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है और गवाह चाहिए तभी काम बेहतर हो जाता है। अभिजीत पहली गेंद फेंकेंगे, राइट ऑफ द विकेट। शॉर्ट प्लेन थी, लेकिन अंपायर क्या बताएंगे देखना पड़ेगा। गेंद खराब है, वाइड गेंद है, ज्यादा लेग स्टंप के बाहर चली गई है। वाइड +1 मिलेंगे 2, टीम का स्कोर आगे जाएगा 8 पे स्कोर। ये शानदार देखिए, स्क्रीन के ऊपर हम देख भी सकते हैं, बता भी सकते हैं। इतनी शानदार ये क्लैरिटी फॉर्च्यून इवेंट की। इस चैनल ने जब शुरुआत की तो आज तक ये चैनल का दबदबा है राजेंद्र म्हात्रे साहब और उनकी पूरी सेना। बाला, ये दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही। अपने पास गति है लेकिन दिशा ने तो आपकी दशा है। माइकल होल्डिंग साहब की याद आती है, जिन्होंने क्रिकेट की जीवन की शुरुआत जब की है ना, तो जब तक उन्होंने रिटायरमेंट होते समय एक ही बॉल वाइड फेंकी नहीं। तो कहने का तात्पर्य अपने पास लेंथ और लाइन इज इंपॉर्टेंट बात है, और वो सटीकता चाहिए, डिसिप्लिन जिसे हम कहते हैं। 9 लॉस ऑफ 1 विकेट। नेक्स्ट बॉल। इस बार जोरदार प्रहार करने गए थे, लेकिन बॉलर ने गेंद को पकड़ने की कोशिश की है। गेंद शॉर्ट मिड ऑन के क्षेत्र में, एक सिंगल मिलेगा। तब तक बॉलर ने जाकर स्वयं गेंद को उठाया। 1 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने। एक सिंगल के साथ दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर। स्कोर है 10, लॉस ऑफ 1 विकेट। और पूरी तरह से लोग टकटकी के साथ देख रहे, सभी छोटे छोटे दर्शक भी, जो बच्चे वो भी मैच को देख रहे हैं। और पूरी तरह से खूबसूरत मैदान भी है, फ्लड लाइट भी बहुत ही महत्वपूर्ण है, चमकदार ट्रॉफी है, अच्छे अंपायर, अच्छे कमेंटेटर और अच्छी साउंड सिस्टम में आयोजकर्ताओं का बहुत बहुत हम शुक्रगुजार हूं, क्योंकि इस बड़े टूर्नामेंट में हमें कमेंट्री करने का योगदान दिया। आपका हार्दिक स्वागत है। नेक्स्ट बॉल के लिए जोरदार प्रहार, गेंद बाहर, 100% ये बिग हिट और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। दंदनता सनसनता छक्का। और बल्लेबाज ओमकार केनी का जलवा अब चालू हो चुका है। ठोका उन्होंने अभिजीत को छक्का। स्कोर 16 के घर में, 1 विकेट गॉन। और ये गेंद अंपायर वाइड। इसका मतलब यह है कि वो प्रॉपर गेंदबाजी उनकी लाइन और लेंथ के ऊपर नहीं चल रही। मेरे हिसाब से इस बार 3 वाइड आ चुके हैं और 2, एक सिंगल, एक छक्का आया। अभी तक 4 गेंदें शेष है। 17 स्कोर, 1 विकेट गॉन हो चुकी है। नेक्स्ट बॉल। और एक बार फिर से पॉइंट को चीरती हुई गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए, और पूरी तरह से इस बार देखा जाए आ गए इस गेंद के ऊपर बाउंड्री। ठोकम ठोक दीजिए। और पॉइंट के ऊपर इस बार देखा जाए फील्डर जरूर थे, वो गेंद का पीछा करने गए थे, लेकिन शॉट ही कड़क था, दमखम था शॉट में। चौके के साथ स्कोर आगे जा रहा है 21 यानी कि 21। म्हात्रे तैयार है और म्हात्रे के सामने केनी है। ओ केनी क्या कर रहा है तू? खिड़की चंपा खुश रंभा, देखो पेड़े लंबा चकमला खंबा ठोक दीजिए। संकल्प गुरुबाणी शिक्षक गुरुजी या मैदानात 27 और ये छक्का है। देखो ना देखो मेरा लल्लू,
उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गए। हल्लू हल्लू ठोक दीजिए। पवन जितेकर आणि दीपक डाऊर यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर आपण आलेले आहेत, तर आपला आम्ही सर्वप्रथम शब्द सुंदर हार्दिक स्वागत करते। क्या बैटिंग चल रही यार। ओमकार केनी मैदान के अंदर देखिए अभिजीत म्हात्रे के ऊपर टूट कर पड़ चुके। क्या लाजवाब बल्लेबाजी, वाह चाह गए गुरु। और इस बार गति परिवर्तन वाली गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी स्लो हो गई और उसके बाद देखिए चकमा दिया अंपायर। यहाँ इस बार देखा जाए हमारे साथी जो अंपायर है गाउंड साहब, उन्होंने इशारा किया कि ये ओवर खत्म हो चुका है, यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं सुनी स्पोर्ट चिंतपड़ा टीम का टोटल स्कोर पहुंचा है 33, लॉस ऑफ 1। बिल्कुल बिल्कुल हमारे बिग शो एक जबरदस्त व्यक्तिमत्व केवाड़े गांव के उपसरपंच कांचन पालकर साहब, इनकी अभी थोड़ी देर में एंट्री होने वाली है, तो उनका हम स्वागत कर रहे हैं। जबरदस्त शख्सियत और बेस्ट स्कोरर है, जिन्होंने दिल्ली में जाकर अपने अपने टैलेंट का इस बार देखा रुतबा दिखाया। उन कांचन पालकर साहब आपका हार्दिक स्वागत। मैडम केवाले 33, इस ओवर में साथी स्कोरर गोंधली रन आए 27, 27 रन आ चुके। बहुत मार पड़ी है इस बार देखा जाए गेंदबाज अभिजीत म्हात्रे को। फिर से मिथुन दापोलकर बॉलिंग ट्रैक के ऊपर आए, जिन्होंने पहला ओवर काफी किफायती ओवर फेंका। उस ओवर में 6 ही रन दिए उन्होंने और एक विकेट हासिल किया। वो आरंभिक गेंदबाज कोटे का दूसरा, पारी का तीसरा। और बाला इस बार नहीं रुक रहा है, लेकिन फील्डर वहां मौजूद है जहां काऊ कॉर्नर के क्षेत्र में एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ चिंतपड़ा टीम का स्कोर 34। ये 34 जब आंकड़ा आता तो याद आती लिटिल मास्टर भारत के भूतपूर्व कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब जी के 34 शतकों की, क्योंकि ऑस्ट्रेलिया के सर डॉन ब्रैडमैन साहब जी का रिकॉर्ड तोड़ने वाला अगर पहला कौन है वो हमारे भारत का है। 434 का रिकॉर्ड तोड़ने वाले रिचर्ड हैडली साहब का कौन है, हमारे कपिल देव साहब है। हिंदुस्तान के 2 ऐसे दिग्गज थे जिन्होंने बाहर के खिलाड़ियों का रिकॉर्ड ब्रेक किया। ये ताकत है हिंदुस्तान की। ये गई हवा में गई और ग्राउंड के पार तीर की तरह से थप्पड़ मारी सीधी अंतरिक्ष एस बैंक मैक्सिमम। और देखिए क्या कवरेज चल रहा है गोटिया का। गोटिया देखिए पूरी तरह से, बचपन में गोटिया खेल रहा था इसलिए उसका नाम गोटिया रखा है। स्कोर आगे बढ़ता है, शॉट अप लेन हुक किया और गेंद जाएगी लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई। अब बल्लेबाज काफी आक्रामक मोड में आए, मानो मिथुन को भी उन्होंने ठोका चौवा। गुड कैच। और इसी के साथ देखा जाए एक इस बार देखा भूचाल मैदान के अंदर आया था, वही बल्लेबाज क्या बैटिंग की। 1 डाउन बैट्समैन विराट कोहली स्टाइल से ओले के गेंदबाज के ऊपर टूट पड़ा था, लेकिन मिथुन दापोलकर ने उन्हें चलता कर दिया। लाजवाब ओमकार केनी की 37 रनों की धुआंधार मैराथन इनिंग खत्म हो गई। 44 लॉस ऑफ 2 चिंतपड़ा टीम का स्कोर। वेल डन ओमकार। 37 की पारी डेट। बिल्कुल ये देखिए महाराष्ट्र के जबरदस्त सिंगर दिवंगत प्रहलाद शिंदे साहब, इनका ये आवाज
जब उन्होंने गाना गाया तो इतना पॉपुलर हुआ, महाराष्ट्र के पूरे तमाम लोगों ने इस बार देखा जाए उस गाने को इतनी ऊंचाई के ऊपर लिया कि हर के दिल के ऊपर राज किया। आज दुनिया में नहीं है, लेकिन हम दिवंगत प्रहलाद शिंदे साहब को कोटि कोटि नमन कर रहे हैं। उनका आवाज ही कुछ अलग था। 44 पे 2 विकेट गॉन। नए बल्लेबाज मिस्टर सतीश मिसाल मैदान के अंदर। दापोलकर की इस बार मेरे हिसाब से 5वीं बॉल होगी और ये गेंद अंपायर विशाल जी पाटिल साहब जी ने वाइड घोषित किया। दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। ऑफ स्टंप से ज्यादा ही गेंद बाहर चली गई। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 45 यानी कि 45। 2 विकेट के नुकसान पे 5 ओवर का मुकाबला है। यहां अजनबी स्पोर्ट बॉस्पॉटर ओवली टीम फील्डिंग कर रही है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट इस बार याद देखना पड़ेगा, लेकिन बॉलर जाकर गेंद अपील की है। अंपायर बताएंगे क्या अगर डिस्कस है तो खुद अंपायर बातचीत करेंगे, क्योंकि गेंद बल्ले के ऊपर लगी या पैड के ऊपर लगी इसका फैसला मेन अंपायर ने तो आउट दिया है, लेकिन चर्चा करना पड़ती है। प्रतीकभाई मात्र बाळासाहेब खरासाहेब महत्वाची गोष्ट ती है, मिस्टेक हुई होती है, इंसान है। सड़क कितनी भी साफ हो जाए धूल तो हो ही जाती है, और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल तो हो ही जाती है। सोने में सुगंध नहीं, पत्थर में फूल नहीं, गलती सबके हाथों से होती है। स्कोर पहुंचा इस बार देखा जाए एक सिंगल के साथ 46। अब कीजिए रन नहीं है तो फिलहाल स्कोर रुका हुआ है 45। सुंदर जबरदस्त देखिए, पूरी तरह से शानदार ये क्लियरिटी, सब कुछ दिख रहा है यहां। नेक्स्ट बॉल और फुल टॉस गेंद है, मिड विकेट के एरिया में गेंद चली गई है, रोकना संभव है और गेंद ने रास्ता नाप लिया सीमा रेखा का दर्शन के लिए। इट्स अ 4 रन डी। थैंक यू डीजे। अगर ये तुम गाना मानो, मुझे लग रहा है आपके कुछ बैकग्राउंड है वो छोड़ के अगर प्लेन लगा सकते तो और बेहतर सुनने को मजा आ जाएगा, क्योंकि ये गाने जो उनके हैं वो प्लेन सुनने में इतना जबरदस्त। लेकिन अभी फाट जमाना है, सवाल वो नहीं है, लेकिन प्लेन लगाएंगे तो और आनंद आ जाएगा। तो फिलहाल मिथुन दापोलकर का ओवर हुआ खत्म। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं यहाँ सुनी स्पोर्ट चिंतपड़ा टीम के 49, लॉस ऑफ 2 विकेट। 3 ओवर के बाद 7:27 घड़ी के अंदर ओवले टीम टाइम के साथ चली। आखिरी 2 ओवर शेष और स्क्रीन देखिए संकल्प ग्रुप, इसके ऊपर देखिए पूरी तरह से हम स्क्रीन के ऊपर देख सकते हैं, ग्रुप बड़ा है। और देखिए इस बार देखा जाए क्या हुआ है ना, आता नंतर, क्योंकि कोई डिस्टर्ब नहीं होना चाहिए। जैसे आपको मौका मिल जाएगा आप तैयारी के साथ रहिए। आपके पास काफी अच्छा तजुर्बा है अनिकेत भाई, लेकिन मैंने क्यों कह दिया, क्योंकि वो गाने ऐसे हैं, उनके जमाने के वो गाने थे, आज भी लोगों को वही पसंद आते। 49 स्कोर 2 विकेट और बॉलर आ चुके हैं शक्ति क्या गेंदबाजी युक्ति के साथ करेगा या बल्लेबाज युक्ति के साथ खेलेंगे, वक्त बताएगा। इस नो बॉल प्लस 6 यानी कि दिल के अरमा आंसुओं में बह गया यार, दिल टोटे टोटे हो गया। गजानना किती वरावे गुणा हे शिवनंदना नंदना नंदना बाप्पा।
स्वागत झालंय रसिया इथून MBBS डॉक्टर साहेब ऋतिक साहेब आपलं सहर्ष स्वागत. खरं तर थेट रशिया या ठिकाणावरून खरं तर आज ते MBBS ही पदवी घेतली आणि एक नामांकित डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे आणि या षटकारानं त्यांचं स्वागत केलंय. बिल्कुल स्वागत. डॉक्टर साहब हमारे बन गए हैं तो हमारी ताकत और बढ़ चुकी. कहते हैं ना कि सॉरी ये शब्द मात्र साहब कितना अजीब है. देखिए डॉक्टर साहब, इंसान कहे तो झगड़ा खत्म और डॉक्टर कहे तो इंसान खत्म. और जो काम सुई से होता है ना वो महत्वपूर्ण है. और फिलहाल इस बार देखा 62 स्कोर. आक्रामकता मैदान के अंदर आ चुकी है. रोशन तैयार है. फुल टॉस देगा तो मार नहीं खाएगा तो करेगा क्या. गेंद गई ना ओले गांव में तो उसको फुल टॉस देगा. तूफान है वो, तूफान मैदान के अंदर. कुठेही कुठल्या प्रकारे काही नाहीये आणि ते लोकांना आवडलंय म्हणून तर आनंद मिलिंद शिंदेने दुसरं गाणं गायलं पण वडिलांच्या गाण्यानं टच नाही केलं. लोकांना आवडलेलं गाणं आहे तेच कराय. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी साहब जी का एक वाक्य था, गाना इसका मतलब क्या है, जैसे लोगों को भी आनंद मिले और खुद को भी आनंद मिले, वो गाना है. 68 स्कोर हो चुका. मात्रे साहब थोड़ी पिटाई आपकी ज्यादा हुई है, कुछ भी करते परिवर्तन करना पड़ेगा. नतीजा ये स्कोरबोर्ड और टैक्सी की मीटर की तरफ तेज दौड़ रहा है. रन मीटर जोरदार घूम रहा है. बाला है तो काला लगेगा ही. और आगे इस बार देखा जाए ये छक्का का बाउंड्री अंपायर क्या इनसाइड आउट शॉट खेला है. ओ छरन बाला क्या खा के आया है तो आज लगता है गणपति बापा के मंदिर में गया होगा और घंटा बजाकर गणपति बापा को कह दिया आज शक्ति दो मुझे. चार मार ले. और देखिए 4 गेंदों में 4 छक्के. मानो देखिए कॉर्नलेस ब्लैटफील्ड मैदान के अंदर है. और पहले 5 गेंदों में 3 रन, उसके बाद उसने जो गियर बदला और मानो ऐसी तड़ी थी गेंदबाजों को, रफा रफ छक्के आए. स्पीडअप क्या करेंगे, गेंदबाज टेंशन में आए होंगे. बाला ने इतने जोर से मारे जैसे कॉर्नलेस ब्लैथवेट ने बेन स्टोक को 2016 के विश्व कप में 4 लगातार छक्के ठोक दिए थे. 5वां जाएगा, रिंकू सिंह बनेगा. अरे रिंकू क्या बात है, चिंचपड़ा का बाला बन गया रिंकू सिंह. तूफानी छक्का, आसमानी छक्का और बॉलर भाऊ छक्का खटक. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. धन्यवाद डीजे. आप थोड़े से अलग बजाइए, नहीं तो थोड़ा सा अभी पैटर्न थोड़ा अलग अलग आना चाहिए. 74 स्कोर 74. बाप रे बाप, महाबली गदाधारी भीम की तरह खेल रहा है. स्लिप पॉइंट लगाया है, 80 स्कोर हो चुका है. फिर भी बाला को कुछ फर्क नहीं. बाला करे किधर भी लगाओ मारूंगा, छोड़ूंगा नहीं भैया. और 6 में 6 मारेंगे बाला. 5 तो आ चुके हैं. क्या इज्जत बचाएगा गेंदबाज की, देखना पड़ेगा. 6 युवराज सिंह ने 5 छक्के ठोके थे. छठा जाएगा, लोग देख रहा था, छठा भी मारा छक्का. बाला मारेगा छठा छक्का, देखना पड़ेगा. वो देख रहे क्या इज्जत देगा गेंदबाज का. युवराज सिंह बनेगा, रिकॉर्डो पावेल बनेगा, देखना पड़ेगा. ये देखिए इन्होंने इस बार देखा जब पैर में गेंद को फेंका था, मिडिल लेग को सम्मान दिया, गेंद को इज्जत दी. बाला जानते हैं कि इस बार देखा जाए क्योंकि जब 6 गेंदों में 6 छक्के बच जाते तो पूरी तरह से बॉलर की चड्डी ढीली हो जाती है. बेन स्टोक को क्या किया था, 4 छक्के ब्रॉड के गुस्सा निकाल दिया था. युवराज सिंह ने अपने कायरन पोलार्ड में मारे थे 6 छक्के. खतरनाक बल्लेबाजी और शरीर से दूर रखा है. अंपायर वाइड घोषित करेंगे. और यहां चिंचपड़ा का स्कोर 82. और देखिए टैक्सी की मीटर की तरह रन मीटर घूम रहा है. मारो देखिए पूरी तरह से रिमांड में लिया है गेंदबाजों को. शक्ति की पूरी शक्ति डाउन हो गई. वो फुल टॉस डाल रहे मात्रे साहब. अब भी गेंदबाजी, आपने तो बहुत अच्छी गेंदबाजी की हुई है. परिणाम ये क्या हो रहा है देखिए, उसको मार पड़ रहा है और आपकी छाती धड़ धड़ हो रहा है. ठोक दीजिए.
यस, नो बॉल है, बीमर है तो अगली गेंद फ्री हिट है। स्कोर 90-89। मानो ये ओले वाले बोले होंगे ये तो सपना नहीं ना, सपना नहीं, हकीकत है। 40 रन बन चुके इस बार देखा जाए खुद का 5 गेंदों में। बॉलर के मानो शक्ति, रात भर सोएगा क्या तू? मुझे नहीं लगता। देखो उन्होंने बॉल के ऊपर भी हाथ मारा। दोस्त, किसी खिलाड़ी इस बार देखा जाए उनका वो कुछ खिलाड़ी खराब नहीं होता है, उसका वक्त खराब होता है। ये टाइम 5 गेंदों में इस बार देखा छक्का जाएगा। ये पूरी तरह से इस बार वाइड आ चुकी गेंद, तो स्कोर आगे जा रहा है 90 स्कोर। बाप रे बाप, फिर भी फ्री हिट जिंदा है अभी तक। 90 स्कोर हो चुका है। ये क्या कर रहा है यार गेंदबाज? लाइन लेंथ बिगड़ी चुकी है आपकी पूरी तरह से। स्कोर 91 गावन सर उसे कुछ समझा रहे, बाबा सीधा डाल। मेरे भी कवायद करते करते मसल और ढीली हो रही है। और ये बाउंड्री मिलेगी लगता है। क्या प्रतीक भाई गेंद के पीछे दौड़ रहा है, लेकिन दूसरे के लिए भाग रहे हैं। रनआउट का मौका बनेगा नहीं। इस बार देखा जाए 2 रन मिल चुके हैं। ओवर की समाप्ति और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 93। इस ओवर में 44 रन। महंगा ओवर, इतना महंगा नहीं है कि बाजार में कोई महंगा चीज नहीं, इतना ये महंगा ओवर। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संकल्प ग्रुप किरणजी झरे साहेबांचे इथे शुभागमन होत आहे। आदरणीय सन्माननीय किरणजी झरे साहेब, संकल्प ग्रुपचे ओनर, मॅनेजिंग डायरेक्टर आणि संपूर्ण संकल्प ग्रुप या व्यासपीठावर त्यांचं शुभागमन होताना फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं सहर्ष 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 स्वागत। सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत। संकल्प ग्रुप मनाशी संकल्प करून औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारे घेणारे आज स्वतःच्या गणवेशामध्ये आज संघही उतरणार आहे मैदानावर। किरणजी झरे साहेब, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। मोस्ट वेलकम द हॉनरेबल चीफ गेस्ट मिस्टर किरणजी झरे, द मॅनेजिंग डायरेक्टर संकल्प ग्रुप, द ओनर ऑफ संकल्प ग्रुप। यस, मोस्ट वेलकम सर, सुस्वागतम, स्वागतम। आज थेट मैदानावर देखील किरण सर खेळतील, त्यांची संपूर्ण टीम आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील यानंतर। तर नक्कीच पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम। आणि सर्व शिक्षक, आमचे शिक्षक वृंदावन, त्यांची खरं तर एक शो मॅच आहे, प्रेक्षणीय सामना। सर्व शिक्षक कर्मचारी, आमचे शिक्षक वृंदावन, आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर रिव्ह्यू घेतलाय। यस, बाउंड्री आहे की षटकार, आपण मात्र फॉर्च्यून इव्हेंट क्लियर करा। क्या रन बने हैं? बघा, सर्व शिक्षक वर्ग देखील इथे व्यासपीठावर आलेले आहेत। पाच षटकांचा उत्तरार्ध अजूनही बाकी आहे, तो झाल्यानंतर आपल्या प्रेक्षणीय मॅच शिक्षक वर्ग विपक्ष संकल्प ग्रुप असा हा सामना प्रेक्षणीय पाहायला मिळेल। सर्व शिक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत। बघा, जे शिक्षक वर्ग म्हटलं तर काळ्या रंगाच्या गडद रंगाच्या फळ्यावर अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारे हे आज शिक्षक वर्ग, आज त्यांचंही करूया स्वागत। आज खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारे घेणारा संकल्प ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक वर्ग। मात्र साहेब काय बघा, कॅमेरा इकडे पाहुण्यांवर आला होता, त्याच्यामुळं कदाचित दिसू शकत नाही, पण तिथून आपण डिसिजन द्यायचं आहे। पंचांना विनंती असेल।
षटकार. धावसंख्या कमी झाल्यात वाटतं, नाही 99 झालं. क्या यार 99. और इस बार हवा में जरूर आउट. 5वां ओवर जारी है, लेकिन यह विकेट बहुत लेट जा चुकी है, पहले जाना चाहिए था. निन्यानवे. और इस बार पुल जरूर कर दिया है स्क्वायर लेग के ऊपर और सैकड़ा पूरा हो चुका है 100 रन बोर्ड के ऊपर. आखिरी मेरे हिसाब से गेंदे शेष है 3. बहुत रन हुए हैं, लेकिन फिलहाल इस बार ओले की बल्लेबाजी काफी तगड़ी है. ये पिच तो इस बार देखा जाए रनों के लिए बनी हुई है. और इस बार हवा में जरूर गेंद है, लेकिन ये गेंद आउट ऑफ द पार चली गई है. 6 रन. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव. 106 रन. और अच्छी बॉल. अभी ये परिवर्तन वाली गेंदबाजी थोड़ी शुरू में होनी चाहिए था, लेकिन 5वीं गेंद डॉट चली गई. अंतिम बॉल शेष. 106 रन बोर्ड के ऊपर. आखिरी गेंद शेष है, अंतिम बॉल है. और एक बार फिर से कैच, गुड कैच कवर के ऊपर, लेकिन फिलहाल यहां 106 रन और ये इनिंग हुई खत्म. और जीतने के लिए यहां हम देख सकते हैं तो अजनबी स्पोर्ट बॉस फाइटर ओले टीम को 107 रन चाहिए, यानी कि 30 गेंदे और जीतने के लिए 107 रन. मैदान के अंदर अभी तक कुछ भी हो सकता है, अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. जोहान्सबर्ग के ऊपर जब 434 का स्कोर खड़ा कर दिया था, तो 3.5 घंटों में दक्षिण अफ्रीका टीम ने ये रन इकट्ठा किए थे. ओले टीम प्लानिंग बनाओ और प्लानिंग के साथ मैदान के साथ उतरो और ऐसी शुरुआत कड़क करो कि मानो सामने वाली टीम को भी दिक्कत पैदा होना चाहिए. थँक्यू. तर अशा एका शुभ सन्मानाकडे आपण मात्र जाणार आहोत आणि या फटक्यांच्या दमसबाजीने मात्र ज्यांचं सहर्ष स्वागत आपल्याला होताना पाहायला मिळते आणि चर्चा होताना पाहायला मिळाली.
चला इथून शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत आणि असा शुभ सन्मान आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या अगदी चारी बाजूला एकच नाव आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे संकल्प ग्रुप. संकल्प ग्रुप म्हणजे संकल्प ग्रुप म्हणजे अगदी गरिबांचे स्वप्न साकार करणारा मात्र हा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे संकल्प ग्रुप. आधुनिक सुखसोयी युक्त घरे, तेही ग्राहकांना परवडणाऱ्या दरात, ही संकल्पना ग्रुपची खासियत आहे. टॉप कन्सल्टेटिव्ह कन्स्ट्रक्शन, ऑन टाइम प्रोजेक्ट कम्प्लिशन, ही संकल्प ग्रुपची खूप सारी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुष्पक नगरमध्ये सर्व प्राईम लोकेशनला घरे आणि गाले ऑफिस उपलब्ध आहेत. आपण खालील मोबाईल नंबरवरती मात्र संपर्क करून हक्काच्या आणि आधुनिक सुखसोयींना युक्त घरे घेऊ शकताय. रेडी टू मूव्ह, अंडर कंस्ट्रक्शन आणि अपकमिंग अशा तिन्ही स्वरूपात घरे आणि गाले संकल्प ग्रुपमध्ये उपलब्ध आहेत. संकल्प ग्रुप म्हणजे काय आहे तर संकल्प ग्रुप म्हणजे गरिबांच्या घराचं स्वप्न साकार करणारं म्हणजे संकल्प ग्रुप. एकदा जोरदार टाळ्या या संकल्प ग्रुपचे सर्व आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके किरणजी सर यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. मी विनंती करेन आमच्या सर्वच स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषकाचे आयोजक यांना विनंती करेन की आपण सर्वांनी इथे यायचं आहे, हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. किरणजी जरे साहेबांचा शुभ सन्मान सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र घेतला जाईल आणि हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर मायचुपदा शॉल प्रेमाचं प्रतीक आणि हा संकल्प ग्रुप आपण पाहतो. आणि या स्पर्धेला अगदी चांगल्या पद्धतीने मात्र जर का कोणी सजवलं गेलं असेल, खूप सारं मोठं योगदान मात्र या मान्यवरांचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आमच्या दापोलीचे दमदार सरपंच आदरणीय साहेबांच्या शुभस्थिती मात्र हा शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. आपण पाहतोय किरण जरे साहेबांचा इथे शुभ सन्मान संकल्प ग्रुपचे सर्व मॅनेजमेंट डायरेक्टर आणि फाउंडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेला ज्यांच्याकडून मोठं योगदान आपल्याला मात्र पाहायला मिळतं त्यांचं मात्र शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, महाराष्ट्र म्हटलं की साधू संतांचा मात्र हा राष्ट्र आणि आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान इथे मात्र घेण्याचा मान इथे मात्र अगदी घेतला जातोय. इथून पाहतोय आपण आदरणीय संकल्प ग्रुपचे सर्व किरणजी जरे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. इथून मात्र घेतला जातोय. मनापासून आभार व्यक्त साहेबांना. इथून मात्र पाहायला गेलं तर या स्पर्धेची मुख्य आठवण हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातोय. आणि इथून पाहायला गेलं तर जय हनुमान दापोली क्रिकेट संघाची मात्र जी जर्सी आहे त्या जर्सीचं नवीन जर्सीचं अनावरण इथे मात्र केलं जातोय अगदी. आणि त्यांच्या शुभास इथे मात्र घेतलं जाईल. सगळ्यांनी मागे उभे राहायचंय प्लीज, 2 मिनिटासाठी फक्त, प्लीज 2 मिनिटं फक्त उभं राहायचं. आणि मी किरणजी जरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते जय हनुमान दापोली संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण इथे मात्र घेतलं जातं. 2 मिनिटं फक्त थांबायचे असतात, 2 मिनिटं. आणि नवीन जर्सी आपण पाहतोय जय हनुमान, आपण पाहतोय ही जर्सी नवीन मात्र पाहायला मिळते जय हनुमान दापोली संघाची. आणि तुम्हाला सर्वांचे लाडके आणि या स्पर्धेला ज्यांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळते ते आदरणीय संकल्प ग्रुपचे सर्व फाउंडर आणि मॅनेजमेंट डायरेक्टर किरण जरे साहेबांच्या शुभहस्ते इथे मात्र या नवीन जर्सीचं आपल्याला मात्र इथे अनावरण मात्र होताना पाहायला मिळते. अगदी खूप छान पद्धतीनं सगळेजण आपण पाहायला मिळत आहेत. किरणजी जरे साहेब मुख्य अतिथी आणि त्यांच्या शुभहस्ते मात्र या नवीन जर्सीचं इथे मात्र अनावरण होताना पाहायला मिळते. आणि नवीन जर्सी अगदी आपण चांगल्या पद्धतीने इथे मात्र पाहायला मिळते. खूप छान डिझाईन ही मात्र आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच साहेब, आपल्या मनापासून आभार. त्याचबरोबर मॅच ऑन करायची आहे प्लीज. लवली टीट फॉर टॅट अजित मुंगाजी प्रत्युत्तर देत ठोशास ठोसा. पाहुण्यांचा इकडे आहे सत्कार, परंतु अजितने ठोकले आहेत 2 षटकार. पाहुण्यांचा होतोय सत्कार, अजित ठोकतोय षटकार. मॅचला येईल मजा. इथे 2 षटकार आले. जरी धावांचं डोंगर असलं तरी ते डोंगर पार करण्याची ताकद इथे ओला टीमच्या फलंदाजाकडे असेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह. लहरों से डर कर नैया पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करनी पड़ेगी ओला टीम को. ये बड़ा टारगेट अचीव करना है तो यही बल्लेबाजी की जरूरत है. फिर से हवा में खेला है लेकिन यहां पे फंस गया.
अजित मुंगाजी का एक कॅच. थँक्यू अनिकेत सर. थोडंसं अगदी शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी सावंत साहेबांचे इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन की इथून आदरणीय सावंत साहेबांचे इथे शुभ सन्मान मात्र घेण्यासाठी विनंती करेन आमच्या आयोजकांना. इथे आपलंही सहर्ष स्वागत. आदरणीय सावंत साहेबांचे इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. संकल्प ग्रुप पूर्ण इथे मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना क्रिकेट खेळतानाही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळू. किरण जरे साहेबांच्या समवेत सगळेजण मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील आणि आमचा पूर्ण शिक्षक वृंदावन इथे मात्र उपस्थित आहे आणि त्यांनाही इथे मात्र आपण क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील. मुलांना अभ्यासाचे धडे देताना पाहायला मिळतील. आज सगळे शिक्षक आज क्रिकेटचे धडे घेताना पाहायला मिळतील आणि ही मॅच नंतरची होणार आहे. बॅक टू क्रिकेट. नक्कीच पाहिलं तर अजित मुंगाजी बाद झाला. 13 धावा धावफलकावर लागल्यात. 107 धावांचं मोठं टार्गेट आहे. गोलंदाज संकेत पाटीलवर सुरुवात खूप चांगली केली होती. आता मात्र इन ऍक्शन बॅट्समन प्रतीक पाटील भाईसाठी आउटसाइड ऑफ स्टंपला हा बॉल फेकला. ब्लॉक वाईड यॉर्क म्हणतात या चेंडूला आणि तो फार कठीण असतो खेळण्याकरता. या चेंडूवर खेळण्यासाठी तुम्हाला व्ही शेपनच खेळावं लागतं आणि थोडंसं फुटवर्कचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये हा बॉल गेलाय डॉट. धावसंख्या 13. संकेत पाटील टू प्रतीक पाटील हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच बॉल अगदी सरळ दिशेनं खेळलाय. फिल्डर बरोबर त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. विस्फोटक एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करावी लागेल. व्यासपीठावर बघा आपण पाहतोय संकल्प ग्रुप पूर्ण. त्याचबरोबर आदरणीय युवा उद्योजक आणि यशस्वी उद्योजक राजेजी पाटील साहेबांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. आम्हाला आमच्या दापोली गावाचे यशस्वी उद्योजक आदरणीय राजेजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांचंही करूया या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. यस सर. अश्विन पाटीलची विकेट इथे मात्र जातोय. अर्थातच झेलबाद होतोय. एका मागून एक 2 विकेट प्राप्त झालेत. खरं तर आता मात्र भलं मोठं आव्हान आहे. खूप मोठं आव्हान आहे ओले टीमच्या समोर. कारण पूर्वार्धामध्ये झालेली खराब गोलंदाजी बघा. इथे मात्र नक्कीच ती ओले संघाला डोकेदुखी ठरली. शक्ती या गोलंदाजावर 5 बॉलमध्ये 40 धावा आल्या आणि त्यानंतर बघा तिथून मात्र धावसंख्येला एवढा वाढ होत गेली ना की इथे मात्र भलं मोठं आव्हान. डावांचं डोंगर मात्र इथे रचलंय. परंतु हे डावांचं डोंगर असं म्हटलं जातं ना. आज आमचे शिक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेणार. प्रत्यक्षात मैदानावर खेळतील त्यामुळे शिक्षक कर्मचारी शिक्षक वृंदावन या मॅचचा आनंद घेत आहेत. नक्की त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे दुःखाचं डोंगर आहे समोर. परंतु दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ देखील पाहायला मिळत नाहीये. आणि ती हिरवळ पाहायची असेल ते सुख पाहायचं असेल तर तुम्हाला या प्रत्येक बॉलवर षटकार किंवा चौकारच ठोकावे लागतील. चेंडू असतील 24 आणि 93 धावा. 24 चेंडू 93 म्हटल्या ना तर तुम्हाला हायलाइट बॅटिंग बघा. आपण मॅच संपल्यानंतर जसं हायलाइट्स पाहत असतो ना त्यावेळेस चौकार षटकारच दाखवतायत त्या स्क्रीनवर. तशाच प्रकारची तुम्हाला बॅटिंग करावी लागेल प्रतीक पाटील आणि परम म्हात्रेला. गोलंदाज सुलभ केनी सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा आहे. अष्टपैलू खेळाडू. शॉर्ट पिच बॉल चपराक लगावली. चांगला फटका. टायमिंग जुळलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय चौकार. त्याचबरोबर आदरणीय दीपकजी डावूर साहेब यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांनाही आम्ही विनंती करू की या आपली जागा इथे प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे. आपलं हे ते मात्र सन्मानपूर्वक मात्र सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती आपण इथून यायचं आहे. नक्कीच दीपकजी डावर दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये खरं तर आज एक इंडियन मेंबर देखील राहिलेत. एक खरं तर सचिव पदावर देखील त्यांनी काम केलंय. एक चांगले व्यक्तिमत्व. इथे मिस टायमिंग झाला हवेमध्ये झेल. ओहो लवली कॅच. जबरदस्त झेल टिपलाय सतीश मिसालनं आणि प्रत्येकला देखील इथे बाद व्हावं लागलं. विकेट नंबर 3 तिसरी मैदानातून बाहेर. तर जाऊया स्वागत कक्षामध्ये. आपल्या वेळ आहे. हॅलो चेक. चला इथून मात्र शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. आमचा शिक्षक वृंद पूर्णपणे इथे मात्र शिक्षक मित्र परिवार इथे उपस्थित आहे आणि त्यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतले जाईल. पहिल्यांदा मी प्रल्हादजी नवाळी साहेबांचा इथे शुभ सन्मान घेण्यासाठी विनंती करेन की आपल्या शुभास इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आज अगदी वेळात वेळ काढून हातातील पेन आणि खिशावरचा पेन काढून आज मैदानापर्यंत बॅट घेण्यासाठी आणि बॉलचा खेळ करण्यासाठी इथेपर्यंत पोहोचलेले त्यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर राजा कडू सरांचाही इथे शुभ सन्मान घेतला जाईल. राजा कडू. न्यू बॅट्समन सुजल लेग स्टंप सोडून जातोय. डेफिनेटली अंपायर सिग्नल इथे आपल्याला येईल. इथे मात्र बोल्ड झालाय.
सोडला होता चेंडू, लेग स्टंप उघडलाय, सुजलला देखील परतावं लागतंय. बॅक टू पुन्हा एकदा आपण ऐकूया पाहुण्यांचा स्वागत सन्मान. थँक्यू सर. त्याचबरोबर मिलिंदजी ठाकूर सरांचाही ते शुभ सन्मान घेतला जाईल. आदरणीय मिलिंदजी ठाकूर सर शिक्षक यांचंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्यानंतर नवनीतजी माळी सरांचंही इथे शुभ सन्मान घेतला जाईल. पहिल्यांदा इथून मिलिंदजी ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर नवनीतजी माळी सरांचाही इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. त्यांचंही इथे मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. कवीश्वर कोळी साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. आदरणीय कवीश्वर कोळी सर यांची ते उपस्थिती आपल्याला मात्र पाहायला मिळते. त्यांचंही मात्र इथे शुभ सन्मान. त्यानंतर दर्शनजी जोशी सरांचंही ते शुभ सन्मान घेतला जाईल. आदरणीय दर्शनजी जोशी सरही इथे उपस्थित आहेत. त्यांचंही शुभ सन्मान. राकेशजी म्हात्रे यांचंही ते शुभ सन्मान घेतला जाईल. बॅक टू क्रिकेट. येस, हाही बॉल जातोय डॉट. इथे मात्र बघा प्रत्येक चौकार षटकारांचीच गरज असेल, कारण धावा जास्त झाल्या होत्या पूर्वार्धामध्ये. आणि तिथे मात्र आता बॅटिंग ऍक्शन मध्ये गुलशन म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला परम आणि गुलशन हार्ड हिटर आहेत ओला टीम मध्ये. मात्र धावांचं एवढं डोंगर आहे तर फलंदाजाला प्रत्येक बॉलवर मात्र अटॅकच करावा लागतोय. इथे हा चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. एकही धाव मिळत नाहीये. चेंडू आणि धावांचं आता खूप अवघड असं समीकरण. 19 बॉल मध्ये 89 धावा. प्रेम शितंगे नांदगाव यांचंही ते शुभागमन होताना पाहायला मिळतं. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आदरणीय प्रेमजी शितंगे साहेबांनाही विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती. स्विच दिलाय गुलशन म्हात्रे. गुणवत्ता आहे गुलशनकडे. इथे मात्र संकल्प ग्रुपच्या बॅनरला हिट झालाय. हा येतोय चौकार. 4 धावा आल्यात. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान सुरूच राहील. वेळेचा पुरेपूर वापर इथे मात्र केला जातोय. आणि त्याचबरोबर श्रीकांतजी जठार सर यांचाही ते शुभ सन्मान मात्र साकारला जाईल. आदरणीय श्रीकांतजी जठार सरांचाही ते शुभ सन्मान घेतला जाईल. त्याचबरोबर दिलीपजी पाटील सर यांचाही ते शुभ सन्मान घेतला जाईल. पहिल्यांदा इथून श्रीकांतजी जठार सरांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. त्यानंतर नितीनजी कुडावकर साहेबांचाही इथे शुभ सन्मान घेतला जाईल. नितीनजी कुडावकर सर यांचाही ते शुभ सन्मान घेतला जाईल. आणि गंगाधर पाटील सरांचाही ते शुभ सन्मान घेतला जाईल. आदरणीय गंगाधर पाटील सरांचाही शुभ सन्मान घ्यायचा आहे प्लीज. आपणास विनंती असेल. गंगाधर पाटील सरांचाही ते शुभ सन्मान. इथून शिक्षक मित्र परिवार सर आपण पाहायला गेलो. प्रल्हाद नवाळे, राजा कडून, मलिंद ठाकूर, नवनीत माली, कवीश्वर कोळी, दर्शन जोशी, राजेश म्हात्रे, श्रीकांत जटार, दिलीप पाटील, नितीन उकडावकर, गंगाधर पाटील या 11 आपण शिक्षक खेळण्यासाठी उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूला संकल्प मित्र परिवार पंकज किरण सर असतील, योगेंद्र रॉय, धनंजय रॉय, सूरज राय, सुनील यादव, नवनाथ सावंत, अक्षयजी मौर्य, राजकुमार राय, शुभम कटकर आणि सचिनजी मौर्य या सगळ्यांचंही आपण इथे करूया सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. धन्यवाद धन्यवाद. रुपेशजी पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान करताना हा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. मॅच मात्र थोडी कठीण झाली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना थोडासा मॅच हा वन साइड पाहायला मिळतोय. आता प्रत्येक बॉलवर षटकारच खेळण्यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यामुळे एक सिंगल डबल धाव घेतली जात नाही मैदानाच्या आतमध्ये. परम म्हात्रे उंचावरून खेळलाय. मिस टायमिंग आलाय. क्षेत्ररक्षक आहे जेलकाली. अजून एक खेळाडू बाद. अर्थातच फलंदाज बाद झालेत. 5 22 धावा 5 बाद. व्यासपीठावर आपण पाहतो आज आमचे शिक्षक वृंदावन शिक्षक वर्ग तेही अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत. आणि पुन्हा एकदा आज मात्र खरं तर विद्यार्थ्यांना शिकवत असताना थोडा वेळ त्यांना मिळत नाही. शनिवार रविवार म्हटलं तर सुट्टीचा दिवस असतो. मग त्यामध्ये कुटुंबालाही वेळ द्यावा लागतो. परंतु आज त्यांनी खरं तर त्यांना जर आमंत्रण दिला आणि या मैदानावर खेळण्याचा आनंद घेतील. मग आमचे राजा कडू असतील, प्रल्हाद नवाले असतील, मिलिंद ठाकूर असतील, नवनीत माली, कंकेश्वर कोहली, दर्शन जोशी, राजेश म्हात्रे, श्रीकांत जडार, दिलीप पाटील, नितीन कुडावकर, गंगाधर पाटील आमच्यासोबत खरं तर आम्ही एकत्र शिक्षण घेतलं एससी कॉलेज या ठिकाणी. नंतर गंगाधरनं खूप चांगलं खरं तर शिक्षकीय पेशा निवडला आणि आज मात्र त्यांच्या पत्नी देखील शिक्षिका आहेत. म्हणजे दोन्ही चारुशिला आणि गंगाधर खरं तरी हे दोन्ही आमच्यासोबत क्लासमेट म्हणून आम्ही त्यांना पाहिलं. परंतु आज ते चांगले शिक्षक आहेत. आज त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे वाईड बॉल अतिरिक्त धाव आली आहे. मी सुरुवातीला म्हटलं की विद्यार्थ्यांना जे शिकवतात विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारे हे शिक्षक वर्ग आज ते व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवर सातत्यानं त्यांना दाखवला जातोय. एका बाजूला संकल्प ग्रुप म्हटलं तर औद्योगिक क्षेत्रामधील एक प्रसिद्ध नाव. बॅट्समन अभिजित. इथे मात्र एक धाव मिळेल. मॅच मध्ये
पूर्णपणे औपचारिकता शिल्लक असताना अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू 83 धावा. आजकाल टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर बघा, या मैदानाचा मी आल्या क्षणाला आढावा घेतला तेव्हाच म्हटलं की या मैदानावर 70-80 धावा सहज होऊ शकतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मोठ्या धावांचं आव्हान आलं त्यानंतर उत्तरार्धामध्ये अशी परिस्थिती होती की प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागतो आणि इथे मात्र फलंदाज होईल धावचित बाद अभिजित. आज किरण परमार विकेट कीपरनं टिपलेला हा प्रेक्षणीय झेल. ज्याचं नाव आहे बाला रोशन पाटील. एन्जॉय करतोय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असताना शक्ती इथे डॉट गेलाय. टॉस मात्र करून घेणार आहोत आपण. षटक समाप्त झालाय. संकल्प ग्रुप विपक्ष आमचे शिक्षक वर्ग शिक्षक वृंदावन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की या इथे टॉस नाणेफेक घेतली जाईल आणि नाणेफेक घेण्यासाठी मी विनंती करेन आमच्या दापोली गावाचे यशस्वी उद्योजक आदरणीय राजेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ अतिथी राजेश पाटील साहेब यशस्वी उद्योजक यांच्या शुभ हस्ते ओके शिक्षक वृंदावनांना मात्र पहिला मान दिलेला आहे. स्विंग द कॉइन टेल चॉईस केलाय आणि आला ही टेल आणि आता इथे मात्र तुम्ही काय चॉईस कराल. या ठिकाणी प्रथमतः आमचे मित्र गंगाधर पाटील सर यांनी या ठिकाणी आम्हाला खेळण्याचा सन्मान दिलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे या ठिकाणी निश्चित स्वागत आणि आभारसुद्धा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा टॉस विन झालेलो आहोत. तर आम्ही या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षण घेणार आहोत की आमच्याकडं चांगल्या प्रकारे गोलंदाज आहेत आणि 40+ आमची एक टीम आहे. उरण उलवानोडला आम्ही निश्चितपणे खेळतो आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळाचा मान राखला जाईल अशी अपेक्षा बाळगतो. आता यांना प्रथमतः क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात, बॅटिंग यांना करायची आहेत, पण यांना अगदी इमारतीचे मजलेवर मजले बांधण्याचा अनुभव आहे. तसे मात्र इथून धावांचे मात्र मजले बांधले गेले तर मग तुम्ही काय करणार. तसं काय होणार नाही कारण आम्हाला सुद्धा या ठिकाणी खेळाचा चांगला अनुभव आहे आणि सगळेच जरी शिक्षक असलो तरी पण सातत्यानं मला वाटतं माझा तरी अनुभव आहे. मी 15 वर्षापासूनच क्रिकेट खेळतो आणि आज परत खेळत आलो. तर जरी त्यांनी इमारती बांधल्या असल्या तरी पण त्यांना आम्ही रोखण्याचा निश्चितच आमच्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्यांना कमीत कमी धावा रोखू. आणि आपल्या सोबत गोरगरिबांच्या घराचे स्वप्न साकार करणारे जर व्यक्तिमत्व या विभागामध्ये कोण असतील, अगदी पाहिलं गेलं तर या क्षेत्रामधील यशस्वी उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. किरण जरे सर आपले संकल्प ग्रुपचे सर्व फाउंडर आपल्याला पाहायला मिळतात. सर काय म्हणाल, आज क्रिकेटला एन्जॉय करताय, सगळ्या
व्यापातून थोडासा वेळ लागते क्रिकेटला, कारण तुमचं व्यस्त शेड्यूल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु आज तुम्ही स्वतः आपल्या सहकार्याने इथे घेऊन आलात आमच्या स्पर्धेविषयी आणि आपल्या संकल्प ग्रुप आणि त्याचबरोबर आजच्या क्रिकेटविषयी काय म्हणाल? सर्वप्रथम मी आपल्या आयोजकांचं आभारी आहोत की आम्हाला तुम्ही ह्या चांगल्या इव्हेंटमध्ये स्पॉन्सर म्हणून आम्हाला एक संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. त्यानंतर एक कसं असतं की एक माझ्यामध्ये पण एक किंवा प्रत्येकामध्ये एक खेळाडू लपलेला आहे. कोणाला क्रिकेट आवडतं, कोणाला बॅडमिंटन आवडतं, कोणाला चेस आवडतं. तर आमची संकल्पची टीम अशी बनली की ते लोक क्रिकेट लवर्स आहेत. आणि हा माझा एकट्याचा कॉल नाही, हा पूर्ण आमच्या संकल्प टीमचा कॉल होता की वाय नॉट वी ट्राय फॉर विथ दापोली टीम. तर मग आम्ही त्या विचाराने सगळे भारावून गेलो. म्हणजे हा फक्त आम्हाला एक आदर्श किंवा एक आम्हाला एक पायंडा म्हणता येईल असं करायचं होतं की एक तिथे जो एक डेव्हलपर जो आहे आणि तिथले जे लोकल ग्रामस्थ आहेत ह्यांनी एक सोबत हातात हात मिळून चाललेलं असेल तर ते सोसायटीमध्ये अजून फायद्याचं ठरतं. आणि ही मॅच जी मी बघतोय त्याची एक कुठेतरी एक छोटी सुरुवात म्हणेन की एक संकल्पची टीम, बिल्डर्सची टीम आणि एक तिथले ग्रामस्थ, आणि त्यात आम्ही आणखी नशिबान आहोत की आम्हाला शिक्षक वर्ग की ज्याच्यामुळे आज आम्ही बिल्डर्स बनू शकलो. अशा शिक्षकांसोबत आम्हाला मॅच खेळायमध्ये हा आमच्यासाठी खूप मोठा मान आहे. आणि निश्चितच आम्ही गुरु शिष्यामध्ये बघू आता काय डोंगर किती बनतोय, आम्ही किती मजले चढवतोय, तुम्ही काय करताय, तर ते मेक इट इंटरेस्टिंग, वी विल मेक इट इंटरेस्टिंग. आणि अर्थात आपण ह्या गेम खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करू आणि एकमेकांना सपोर्ट करू. यस, थँक्यू सर, खरंच मनापासून आभार. आज मैदानाच्या चारी बाजूला जेवढे प्रेक्षक अगदी लिंक ओपन केल्यानंतर पहिलं नाव समोर येते ते संकल्प ग्रुपचं, अगदी मनापासून आपलं आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या अगदी या स्पर्धेसाठी मॅचसाठी आपल्याला शिक्षक वृंदावन आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर संकल्प ग्रुप. मी त्याचबरोबर ऋतिक म्हात्रे ऑल आउट. अगदी 2 मिनिटं फक्त सर, 2 मिनिटं, हे शेवटचे काही क्षण इथे मॅच मधील. ऑल आउट आहे. ऑल आउट, ओके सर, काय म्हणाल मॅच विषयी? नक्कीच ऑल आउट झाली, वन साइड मॅच झालेली आहे. पाहुण्यांचा एका बाजूला सन्मान झालाय आणि बॉस फायटर अजूनबी ओले इथे मात्र हा सामना पराभूत होतोय आणि 2 सामने जिंकतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. खरं तर खूप चांगलं वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालं मित्रांनो आपण किरण सरांचं. किरण सर जरी जे उद्योजक असले तरी ते मराठी समाजातले किंवा मराठी माणूस म्हणून आज एवढा उंच थरावर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मराठी माणसांसाठी. नक्कीच नक्कीच सर. आणि आपला माणूस, हक्काचा माणूस पाहायला गेला तर, आणि त्यांच्या शुभ हस्ते इथून मी किरण जरे सरांना